नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 आणि आजपासून आपण दररोज सकाळी 6 वाजता भेटणार आहोत. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF करंट अफेअर्सची मिळवू शकता. पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, TCS, IBPS, MPSC, UPSC इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला त्यात मिळून जातील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक जी bank.in डोमेनवर स्थलांतरित झाली आहे. ठीक आहे. हा, तर ती कोणती? तर ती बँक आहे पंजाब नॅशनल बँक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2. बघा, पंजाब नॅशनल बँकने bank.in डोमेनवर स्थलांतर करण्याचे उद्दिष्ट काय आहे? तर काय आहे उद्दिष्ट? ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित ऑनलाईन बँकिंग सेवा सुनिश्चित करणे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. 18वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? तर हे कुठे आयोजित करण्यात आले होते? मुंबई या ठिकाणी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई. ठीक आहे. हे बघा, आपण बँकेबद्दल बघितलं. काय होतं बँकेचा प्रश्न? भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका कोणकोणत्या आहेत त्याच्यावर आपण एकदा नजर टाकू. बघा, 12 बँका आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही मुंबई महाराष्ट्र या ठिकाणीचं मुख्यालय आहे. पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB हिचं मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. बँक ऑफ बडोदा, वडोदरा गुजरात, युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र, कॅनरा बँक बेंगळुरू कर्नाटक, इंडियन बँक चेन्नई तामिळनाडू, इंडियन ओव्हरसीज बँक तामिळनाडू म्हणजे चेन्नई तामिळनाडू, बँक ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र. ठीक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र. बघा, पुण्यामध्ये सुद्धा मुख्यालय आहे. युको बँकचं मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी. ठीक आहे. हे खूप महत्वाचं, याचा स्क्रीनशॉट वाटल्यास घेऊन ठेवा. ठीक आहे. बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया कुठे आहे? तर ही आहे मुंबई महाराष्ट्र. आणि पंजाब अँड सिंध बँक ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणजे बघा, जास्तीत जास्त बँका मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि एक पुण्यात आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 4. तर काय? जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा आहे 41वा क्रमांक. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो आंतरराष्ट्रीय निर्देशांक
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक जे आपण आता बघितलं, तर विविध प्रकारचे हे बघा, ग्लोबल वीड रिपोर्ट 2025, भारताचा क्रमांक याच्यामध्ये आपल्या नाही आहे. ठीक आहे. मानव विकास निर्देशांक अहवाल 2025 130वा क्रमांक आहे. तर पहिला क्रमांक आहे आइसलँड या देशाचा. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024-25 मध्ये भारत 13व्या क्रमांकाला आहे. ठीक आहे. तर 1 नंबरला आहे डेन्मार्क. बघा, WEF जागतिक लिंगभेद निर्देशांक याच्यात भारत 129 क्रमांकावर आहे. याच्यामध्ये आइसलँड 1 नंबरला आहे. FDI प्रवाह अहवाल भारताचा क्रमांक 15, अमेरिका 1 नंबरला. त्यानंतर बघा, ऊर्जा संक्रमण निर्देशांक भारत 67वा, स्वीडन 1 नंबरला. मानव विकास उद्दिष्ट कामगिरी अहवाल 2025, भारत 68 नंबरला, फिलिपिन्स 1 नंबर. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत 119 क्रमांकावर आहे. आइसलँड परत पहिल्या नंबरवर आहे. आणि जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत 8व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक प्रतिष्ठा रँकिंग 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 58वा आणि स्वित्झर्लंड आहे 1 नंबर. ठीक आहे. बघा, हे इंडेक्स होते आंतरराष्ट्रीय निर्देशांक. ठीक आहे. आता हे बाकीचे निर्देशांक बघा, हे आहेत उपासमारी, न्याय, व्यापार इत्यादी निर्देशांक. ठीक आहे. तर बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 आहे की नाही, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 111वा. चीन 1 नंबर, बेलारूस 2 नंबर, बोन्सिया 3 नंबर. पुरुष फुटबॉल संचयन काय क्रमांकन 117 नंबर, हे अर्जेंटिना. ठीक आहे. जागतिक निम्न संप्रेषण निर्देशांक 2024 176. जागतिक न्याय प्रकल्प कायदा निर्देशांक 2024 74. ठीक नाही. शाखा व्यापार निर्देशांक 23. नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्स 63. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 96. ह्युमन कॅपिटल इंडेक्स 2024 58. जागतिक औषध निर्देशांक 11. अमेरिकन स्वास्थ्य निर्देशांक 14. ठीक आहे. आता हे बघा, महिला कृषी इतर निर्देशांक. तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये 159वा, लोकशाही निर्देशांक 2025 मध्ये 108वा, महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2024 43वा, UNDP लिंगभेद असमानता निर्देशांक 2022-23 मध्ये 122वा, हवामान परिवर्तन कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 8वा, तर ग्लोबल स्पर्धात्मक रिपोर्ट 2025 41वा, आंतरराष्ट्रीय गुन्हे अहवाल मध्ये 4था, तर जागतिक कृषी उत्पादन निर्देशांकामध्ये 6वा. ठीक आहे. आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये 40वा. अशा विविध प्रकारच्या इंडेक्स जे परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे, त्यामध्ये भारताचे क्रमांक आपण बघितले. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 5. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 आणि आशियाई जलचर स्पर्धा कोणते शहर आयोजित करणार आहे? तर कोणते शहर आयोजित करणार आहे? अहमदाबाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स भारतात कोणत्या एजन्सीद्वारे राबवले जाते? ठीक आहे. तर हे राबवले जाते, कुठे केलं, इंटरनॅशनल
इंटरनॅशनल, एक सेकंड, इंटरनॅशनल हा प्रश्नच गायब झालेला. हा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, स्माइल योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर स्माइल योजना ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं सुरू केली. बघा, प्रश्न क्रमांक 8, IMD जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2025 मध्ये अव्वल स्थानावर कोणता देश आहे? तर अव्वल स्थानावर अर्थातच स्वित्झर्लंड आहे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो IMD काय, IMD जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2025, भारताचा जागतिक क्रम किती आहे? 41वा. किती देशांपैकी? 69 देशांपैकी. बघा, याच्यात कोणकोणते घटक हे? आर्थिक कार्यक्षमता, शासन कार्यक्षमता, व्यवसाय कार्यक्षमता आणि पायाभूत सुविधा. तर त्यामध्ये आपण 27व्याला आहे आर्थिक कार्यक्षमतेमध्ये, शासन कार्यक्षमतेमध्ये 45 आहे, व्यवसाय कार्यक्षमतेमध्ये 25 आणि पायाभूत सुविधेमध्ये 51 आहे. असे एकूण जागतिक क्रम आपला 41वा आहे. तर बघा, व्यवसाय आणि कार्यक्षमता आपली चांगली आहे. हे बघा, व्यवसाय 25वा आणि व्यवसाय कार्यक्षमता 25वी. आर्थिक आणि शासन कार्यक्षमतेत आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. बघा, आर्थिक आणि शासन म्हणजे 27वा आणि 45वा. ठीक आहे. पायाभूत सुविधामध्ये तर करणं गरजेचंच आहे. बघा, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, राज्यांसाठी विशेष भांडवली गुंतवणूक सहाय्य योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर ही केली पर्यटन मंत्रालयाने सुरू. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, ऑपरेशन वीड आउट कारवाई कोणत्या संस्थेने केली? तर ही केली DRI संस्थेने. चला, DRI काय ते बघूया. बघा, DRI म्हणजे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, भारतातील एक महत्वाची आयात निर्यात आणि आर्थिक गुन्हे तपासणारी संस्था आहे. बघा, DRI विषयी थोडक्यात माहिती घेऊ. तिचं कार्य काय आहे? तर देशात चोरी, तस्करी आणि अवैध व्यापार प्रतिबंधित करण्याचं काम ती करते. सीमा शुल्क कायद्याचे पालन सुनिश्चित करणे, मादक पदार्थ, मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक यासारख्या आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणे. संबंधित विभाग केंद्रीय महसूल विभाग, वित्त मंत्रालयाच्या अधीन आहे. आता उदाहरण बघा, ऑपरेशन वीड आउट सारख्या कारवाया DRI कडून केल्या जातात, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुन्ह्यांचा पर्दाफाश होतो. ठीक आहे. तर DRI काय आहे हे कळून आपल्याला समजलंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव सतनावरी याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? तर याचा शुभारंभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 17व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक कोण? तर हे आहेत सुशील कुमार लोहानी आणि D आनंदन. प्रश्न क्रमांक 13, जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली? बघा, कमेंट करा फास्ट. तुम्हाला 2 सेकंद, 10 सेकंदाचा वेळ देतो. 2 सेकंदात काय होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. ठीक आहे. बघा, प्रश्न क्रमांक 14, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर सुंदरबन व्याघ्र प्रकल्प.
बघा भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्यावर आपण एकदा नजर टाकू. बघा भारतात एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहे. कोणकोणते याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. 2 पेज मध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट दिसून जाईल. बघा बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटक मध्ये आहे. ठीक आहे. कार्बेट व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड मध्ये आहे. आजागर उत्तर प्रदेश, कान्हा मध्य प्रदेश, मानस आसाम, नेसापर महाराष्ट्र, पाचोली झारखंड, रणथंबोर राजस्थान, सिमिलीपाल ओडिशा, रॉबन पश्चिम बंगाल, पेंच मध्य प्रदेश, सॅरिस्का राजस्थान, बसिपा पश्चिम बंगाल, कान्हा छत्तीसगड. बघा कान्हा 2 ठिकाणी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. नागझिरा महाराष्ट्र, मणिपूर सांताल आंध्र प्रदेश, कुंजदान नागालँड, बागी ओडिशा, वाल्मिकी बिहार, पेंच महाराष्ट्र. बघा पेंच सुद्धा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. हे बाउंड्रीवरचे आहे त्याच्यामुळे दोन्ही राज्यात येतात. ताडोबा अंधारी महाराष्ट्र, सोपोरी काश्मीर, पेंच पुन्हा मध्य प्रदेश. बघा आय थिंक हे 2 ठिकाणी झाले. हा ठीक आहे. छत्तीसगड सुद्धा आहे त्यामध्ये. कॉटनगड राजस्थान, कुरवा झारखंड, पेंच एमपी, नांगवी आसाम. ठीक आहे. काही ठिकाणी रिपीट झालेले दिसत आहेत, हरकत नाही. बघा अमरमाई नागालँड, अर्धहा तीर्थराज छत्तीसगड, सालमथरा ओडिशा, कान्हीझा आंध्र प्रदेश, भानापोखरा छत्तीसगड, काली कर्नाटका, संजय टायगर प्रकल्प मध्य प्रदेश, मुलुसुमाई तामिळनाडू, मानापाटी कर्नाटका, सिरोड केरळ, सह्याद्री महाराष्ट्र, विजयनगर कर्नाटका, कब्बल तेलंगणा, सातपुडा नागालँड, मुदुलर राजस्थान, नेक्सापर गँगोर महाराष्ट्र, जसेवागा तामिळनाडू, तिरकिसा उत्तर प्रदेश, बोर महाराष्ट्र, राजाजी उत्तराखंड, ओयर्स आसाम, कासरगोड अरुणाचल प्रदेश, श्री विघ्नेश्वर नागालँड, रामगड, रामनंद सातपुडा मध्य प्रदेश, मडगाव गोवा. ठीक आहे. तर हे व्याघ्र प्रकल्प भारतातील आहे. ठीक आहे. तर आजचा शेवटचा प्रश्न बघू. आजचा व्हिडिओ खरं तर खूप मोठा झाला. AIBD च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ही भारताची निवड झालेली आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. PDF साठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.